students. In this video we are going to learn about a lesson history of novel. This lesson is based on literature. Last year in the 11th standard we also learned a lesson about history of drama. In these lessons we learned definitions of drama, development of drama from ancients to the modern, and the types of drama. In the same way, in this lesson, history of novel, in which we are going to learn about the definitions of novel, introductions of novel, and its development from medieval to the modern age, then the types of drama. Right now we have to learn a lessons by paragraphs. The first paragraph: 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. One of those was the periodical essay and the other was novel. Both of these forms, especially novel, caught the spirit of 18th century as the age of intellectual, sentimental and realistic play, and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. Since the time of its origin, novel has been gaining popularity and growing gradually. Today it is recognized as the most dominant literary genre. तर या पॅरेग्राफमध्ये आपण शतकामध्ये कादंबरीचा उगम झाला. कादंबरी म्हणजेच नॉवेल, की 18व्या शतकामध्ये साहित्याचे दोन भाग उदयास आले. त्यामध्ये एक भाग पिरियॉडिकल एसे आणि दुसरा भाग नॉवेल. त्यानंतर की both of these forms, especially novel, caught the spirit of 18th century as the age of intellectual, sentimental and realistic play. की कादंबरी म्हणजेच इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल आणि रिअलिस्टिक प्लेन आणि लोकांचं मन आकर्षित करणारं असं लिखाण म्हणजेच कादंबरी. या व्यतिरिक्त लोकांना व्हर्च्युअस लाईफ जगण्यासाठी जे महत्त्वाचं आहे, ज्याच्यातून शिकवण घेता येते, ते म्हणजे कादंबरी. टुडे इट इज रेकग्नाइज ॲज द डॉमिनंट लिटररी जॅनरा. आणि आज कादंबरीला एक लिटररी जॅनरा असं म्हटलं जातं. अ नॉवेल इज रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन्स विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. की नॉवेल हा एक लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन्स आहे की जे मानवाच्या इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस प्रोज फॉर्ममध्ये लोकांना सांगितलं जातं. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराईव्ड फ्रॉम द इटालियन नॉवेला. की नॉवेल या शब्दाचा उगम हा इटालियन शब्दापासून, नॉवेला या शब्दापासून झालेला आहे. या शब्दाचा अर्थ न्यू आहे. अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी एम्बेलिशिंग इट with more details of time, place, nature, people and their minds, their gestures and activity. की या नॉवेलमध्ये एखादी कथा ही कथन केली जाते. त्या कथेमध्ये वेगवेगळे ठिकाण, टाईम, माणसांचे स्वभाव, पीपल आणि त्यांची असणारी मने आणि त्यांचे असणारे गेस्चर्स आणि त्यांच्या असणाऱ्या ॲक्टिव्हिटी याचं योग्य पद्धतीने स्केचिंग केलं जातं. इट क्रिएट्स द पिक्चर्स ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. यासोबतच की त्यावेळेस असणारा जो समाज आहे त्या समाजाचं वर्णनही यामध्ये केलं जातं. नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. की ड्रामा आणि पोएट्रीपेक्षा नॉवेलमध्ये आपल्याला एक व्यक्तीचं असणारं जीवन हे सहजपणे समजते. त्यानंतर थर्ड पॅरेग्राफ: द नॉवेल ॲज अ लिटररी जॅनरा हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years. की नॉवेलचा जर लिटररी जॅनरा म्हणून आपण जर इतिहास पाहिला तर तो इतिहास हा आपल्याला 2000 years बॅकपर्यंत जावं लागतं. अमंग द अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल अ कलेक्शन्स ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमान्सेस डेटिंग फ्रॉम द 2nd to the 6th century मे टॅप द लिस्ट.
जर नॉवेल याच्यामध्ये असणारी जी वैशिष्ट्ये आहे ती वैशिष्ट्ये आपल्याला दुसऱ्या ते 6व्या शतकामध्ये ग्रीक रोमान्सेसमध्ये आढळून आलेली आहे. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected the creative writing for the next thousands years. Though novel in the modern era usually makes use of literary prose, the earlier threads of the genre can be found in Virgil's Eclogues or Morley's Mortal Day author or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. की नॉवेल हा जो कादंबरीचा एक भाग आहे, म्हणजे नॉवेल म्हणजेच कादंबरी हा साहित्याचा एक भाग आहे. याची असणारी जी वैशिष्ट्ये आहे अगोदरच्या लिखाणामध्ये आपल्याला आढळली जातात. त्यामध्ये व्हर्जिलच्या इकलॉग्समध्ये, मार्टर डे ऑथरमध्ये आणि जेफ्री चॉसरच्या कॉन्टेनबरी टेल्समध्ये याची असणारी वैशिष्ट्ये आढळली जातात. या व्यतिरिक्त की या नॉवेलचा असणारा जो उगम आहे, ओरिजिन्स आहे, कशा प्रकारे ते डेव्हलप झालेली आहे हे नंतरच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेले आहे. मुरास्कस्की शिकवा अ टेल ऑफ गेनुजी हॅज बीन डिस्क्राईब ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल, की या जगामधली पहिली कादंबरी म्हणून मुरास्की शिक्युबाची टेल ऑफ गेनुजी या नावाने ओळखली जाते. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेट टू बिगिन विथ डॉन क्विट by Spanish writer Miguel de Cervantes, which was published in two parts between 1605 and 1615. 1605 ते 1615 या दरम्यान एक स्पॅनिश रायटर मिगेल डे सर्वांटेस याने जे प्रकाशित केलेली आहे डॉन क्विट नावाची एक कादंबरी, की त्याच्यामध्ये आपल्याला नॉवेलचा उगम झालेला आपल्याला आढळून येतो युरोपामध्ये. In the 18th century, 18व्या शतकामध्ये the appearance of newspaper and magazine attracted a large number of readers from the middle class. These new readers had little interest in romances and tragedies, which were appreciated by the upper class. त्यानंतर 18व्या शतकामध्ये ट्रॅजेडी आणि रोमान्सेस हे अप्पर क्लाससाठी आहेत आणि त्यानंतर मिडल क्लास जो वर्ग आहे तो हळूहळू की मॅगझिन आणि न्यूजपेपर यांच्या असणाऱ्या इन्व्हेन्शनमुळे नॉवेलकडे अट्रॅक्ट झाला. which were appreciated by the upper class. Thus need for a new type of literature arose that would express the new ideas of the 18th century. The 18th century's new literature was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passions and imagination. की रोमॅन्टिक लिटरेचरची असणारी जी वैशिष्ट्ये होती, इन्थुएझम्स, पॅशन्स अँड इमॅजिनेशन ही पूर्णपणे नॉवेल या प्रकारामध्ये काय केलेली अवॉइड केलेली आहे. द फोरग्राउंड ऑफ द नॉवेल वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दीज फॅक्टर्स. मी अशा प्रकारे नॉवेलचे असणारे जे फोरग्राउंड आहे ह्या पद्धतीने तयार झालं. आफ्टर 1714 the novel originated as the literary form in England. तर इंग्लंडमध्ये 1740 नंतर नॉवेल हा एक साहित्याचा एक भाग म्हणून उदयास आला. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स हॅड गिव्हन राईज टू द मिडल क्लास. आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेली प्रगती यामुळे मध्यमवर्गीय जो एक वर्ग आहे तो निर्माण झाला. अ क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज टू ऑक्युपाय अँड इलाइट स्टेटस. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे life and problems of common people depicted in the novels appealed to the newly educated class and was regarded by them as a respectable reading materials. की द रिअलिस्टिक पिक्चर्स की वास्तविक जीवनामध्ये असणारे दररोजच्या घडामोडी त्यांच्या असणाऱ्या समस्या ह्या नॉवेलमध्ये व्यवस्थित पद्धतीने डिपिक्शन्स, यामुळे या गोष्टी ज्या व्यक्ती शिकलेल्या आहेत त्यांना सहजपणे अपील झाल्या. त्यामुळे नॉवेल वॉज रिगार्डेड बाय देम ॲज अ रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल्स. तर नॉवेल त्यामुळे एक सगळ्यांना वाचनासाठी महत्त्वाचा भाग म्हणून मानला गेला. दस नॉवेल ॲज अ फॉर्म ॲपियर्स टू हॅव बीन डेसिग्नेटेड फॉर बोथ टू वाईज द ॲस्पिरेशन्स ऑफ द मिडल अँड लोअर क्लासेस अँड मीट देअर लॉंगिंग्स. तर मिडल क्लास लोकांच्या असणाऱ्या ज्या इच्छा आहे त्यांचा असणारा आवाज म्हणजेच कादंबरी. The spread of machines could provide a time to the educated middle class for reading and discussions about the books. Drama and poetry were the two literary forms that were fading away. आणि या 18व्या शतकामध्ये ड्रामा आणि
पोएट्री यांचं असणारं जे अस्तित्व आहे ते वेळेच्या ओघामध्ये थोडंसं कमी झालेलं आहे. फेडिंग अवे. Novel was a combination of some features of them. Some of new features were added to the form. It was prominent form in the 18th century and onwards to encompass the social, political, cultural happenings and scientific progress. की नॉवेलमध्ये सोशल, पॉलिटिकल आणि कल्चरल ज्या हॅपनिंग्स आहे, घटना आहे किंवा सायंटिफिक प्रोग्रेस आहे यांचं वर्णन योग्य पद्धतीने केलेलं आहे. की इन दिस टॉपिक नाऊ वी हॅव लर्न्ड about the introductions of novel. I hope you will understand the introductions given by me, and this lesson is very important. That means the 4.1, the history of novel, because it is for the examinations for 4 marks, and we are going to ask the questions in the examinations without giving paragraphs. So I request all students to read these lessons carefully because we want to understand all the concepts taught to you. Thank you very much.